हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 9चा सायन्स 1चा लॉज ऑफ मोशन हा लेसन बघणार आहोत. कंटेंट ऑफ लेसन. या लेसनमध्ये जे आपण पार्ट शिकणार आहोत ते आहेत मोशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स. हे सारं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण हा लेसन सुरू करूया. आता आपण मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट बघूया. मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असेल तर तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. आपण या मध्ये आता कॅन यू टेल हा पार्ट बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन. आता खाली दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला मोशन आहे असं कुठल्या एक्झाम्पलला वाटतंय ते सांगायचं आहे. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. तर प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स जे काही असेल मोशनचं त्या एक्झाम्पलमध्ये ते तुम्ही कसं एक्सप्लेन कराल ते सांगायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. द फ्लाईट ऑफ अ बर्ड. फ्लाईट ऑफ अ बर्ड म्हणजे ज्यावेळेला एखादा बर्ड उडत असतो त्यावेळेला तो काय करतो, एका जागेवरून दुसरीकडे जातो, म्हणजे तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय झाला, या एक्झाम्पलमध्ये प्रेझेन्स ऑफ मोशन आहे. सेकंड जे आहे अ स्टेशनरी ट्रेन. स्टेशनरी म्हणजे एका जागेवर थांबलेली ट्रेन असते, तिला आपण स्टेशनरी ट्रेन असं म्हणतो. मग ती ट्रेन एका जागेवरून दुसरीकडे जाईल का, तर नाही जाणार, ती एकाच जागेवर थांबून राहणार आहे. त्यामुळं या ट्रेनमध्ये मोशन नाहीये, तिथं ॲब्सेन्स ऑफ मोशन आहे. लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. आता बऱ्याचदा काय होतं, खूप जोरात वारं येतं, वादळ येतं, त्यावेळेला आपण हवेत बघत असतो, मातीचे कण असतात म्हणा किंवा पानं असतात किंवा बरेच पेपर्स जे रस्त्यावर पडलेले असतात ते पण उडून येतात. तर अशा केसमध्ये ज्यावेळेला लिव्स असणार आहेत, झाडाची पानं असणार आहेत, ती एका जागेवरून दुसरीकडं त्या वाऱ्यामुळं ट्रॅव्हल करतात. तर ते जे झालं ते त्या झाडांच्या पानांना मिळालेलं मोशन झालं. म्हणून या केसमध्ये पण किंवा या एक्झाम्पलमध्ये पण प्रेझेन्स ऑफ मोशन आहे असं आपण म्हणायचं. चौथा एक्झाम्पल आहे अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. डोंगरावर असलेला एक दगड, तो दगड स्वतःहून एका जागेवरून दुसरीकडे जाईल का, तर जाणार नाहीये. तो जोपर्यंत आपण त्याला उचलून एका जागेवरून दुसरीकडे नेत नाही तोपर्यंत तो दगड एकाच जागेवर राहणार आहे. त्यामुळं त्या दगडामध्ये किंवा त्या स्टोनमध्ये ॲब्सेन्स ऑफ मोशन आहे. वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. आपण बऱ्याच ऑब्जेक्ट्समध्ये रोज मोशन होत असताना बघत असतो. समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केस ऑफ अ ब्रीज. आता बऱ्याच ऑब्जेक्टमध्ये मोशन होत असतं पण ते आपण बघू शकत नाही. तर त्याचं एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी, ब्रीज. ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक जी असते, त्या वाऱ्याच्या झुळूक येण्यामुळं बरेच पार्टिकल्स असतात ते उडत असतात हवेमध्ये, पण आपण ते बघू शकत नाही, त्यांचं मोशन आपण बघू शकत नाही. हे एक त्याचं एक्झाम्पल झालं. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स दोज गिवन हिअर. म्हणजे इथं दिलेले एक्झाम्पल सोडून तुम्ही मोशनचे दुसरे एक्झाम्पल देऊ शकता का. जर देऊ शकत असाल तर त्याची लिस्ट तयार करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याची लिस्ट तुम्ही तयार करू शकता. आता आपण थिंक अबाउट इट बघूया. थिंक अबाउट इट मध्ये एक तुम्हाला एक्झाम्पल बघायचं आहे. जर आपण बसमध्ये बसलेलं असेल तर त्यावेळेला जो समोरचा माणूस असतो तो आपल्याला कसा दिसेल, मोशनमध्ये दिसेल का एका जागेवर रेस्टमध्ये असलेला दिसेल. तर आपण ज्यावेळेला बसमध्ये बसतो त्यावेळेला आपल्याला तो माणूस रेस्टमध्ये असलेला दिसेल. त्याचं कारण काय आहे, तर आपण स्वतः बसमध्ये असतो, त्यामुळे आपलं जे सराउंडिंग असतं किंवा आपल्या आजूबाजूचे लोक असतात ते एका जागेवरच आहेत असं वाटतं. पण त्याचं जर कंपॅरिझन केलं आपण बाहेरच्या एन्व्हायरमेंटसोबत, म्हणजे ज्यावेळेला आपण खिडकीतून बाहेर बघतो त्यावेळेला आपल्याला झाडं मागं जाताना दिसतात, रस्ता मागे जाताना दिसतो किंवा माणसं उभे असतील तर ती माणसं पण मागच्या साईडला जात आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. तर हे आपल्याला मोशनमुळं होतं. हे आपल्याला असं जाणवत असतं की बाकीचं एन्व्हायरमेंट किंवा बस सोडून बाहेरचं जे एन्व्हायरमेंट आहे ते मोशनमध्ये आहे आणि आपण
एका जागेवर बसलेलो रेस्टमध्ये आहोत असं वाटायला लागतं. तर आपण थिंक अबाउट इट हा पार्ट बघूया. फर्स्ट आहे, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. म्हणजे जर तुम्ही बसमध्ये बसलाय आणि तुम्ही ट्रॅव्हल करताय त्यावेळेला तुम्हाला समोरचा माणूस जो बसलेला असतो तो मोशन मध्ये आहे असं वाटतं का? तर नाही वाटत, कारण तुम्ही स्वतः पण रेस्टमध्ये असता आणि तो माणूस पण रेस्टमध्येच आहे असं वाटायला लागतं. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ अन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग आहे का नाही हे बघण्यासाठी, हे कन्सिडर करण्यासाठी तुम्ही ते कसं ठरवता की तो मोशनमध्ये आहे ऑब्जेक्ट का नाही ते. तर आपण बघतो की आपल्या शेजारी जे लोक आहेत किंवा आपल्या शेजारी जे ऑब्जेक्ट आहेत ते कसे आहेत, मोशनमध्ये आहेत का एका जागेवरच थांबलेले आहेत का. आपण त्यावरून असं ठरवत असतो की आपण आपल्या शेजारचे जे ऑब्जेक्ट आहेत त्यावरून ते मोशनमध्ये आहेत किंवा नाही हे ठरवत असतो. म्हणजे आपण आपल्या सराउंडिंगचा विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण ठरवतो की तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे का नाही ते. यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे आता तुम्ही यावरून काय शिकलात, तर मोशन हा एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. तो दुसऱ्या ऑब्जेक्ट बरोबर किंवा तुमच्या आजूबाजूला जे परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही मोशन आहे किंवा नाहीये हे ठरवत असता, म्हणून हा रिलेटिव्ह कन्सेप्ट झाला. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. तुम्ही आता काय करता, ज्या वेळेला आपण पोझिशनचा विचार करतो त्यावेळेला जर बाकीचे सगळे एका जागेवर थांबलेले असतील आणि तुम्ही तुमची जर पोझिशन बदलत असाल तर तुम्ही त्या सराउंडिंगच्या कंपॅरिझनमध्ये किंवा विथ रिस्पेक्ट टू दॅट सराउंडिंग तुमची पोझिशन बदलत असता, म्हणून देन इट इज सेड टू बी इन मोशन असं सांगितले. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जागा बदलता आणि बाकीचे एका जागेवर असतील त्यावेळेला तुम्ही मोशनमध्ये आहे असं म्हणतो. पण जर तुम्ही पण एका जागेवर थांबलेले आहेत आणि बाकीचे पण थांबलेले असतील तर ते तुम्ही रेस्टमध्ये असल्याचं एक्झाम्पल आहे. अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट असं म्हणलेलं आहे. आता आपण डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स बघूया. डिस्प्लेसमेंटचं आणि डिस्टन्सचं मीनिंग मी सांगते आणि एक्सप्लेनेशन देते. आता डिस्टन्स म्हणजे काय, जर आपण आता समजा तुम्ही घरून स्कूलला जाता त्यावेळेला स्कूलला जातानाचं तुम्ही घरापासून ते स्कूलपर्यंतचं जे डिस्टन्स असेल त्याला आपण नॉर्मली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किंवा डिस्टन्स कवर्ड असं म्हणतो. तेवढं डिस्टन्स तुम्ही कव्हर केलेलं असतं. पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर तुम्ही घरापासून स्टार्ट केलं आणि स्कूलमध्ये फिनिश झालं त्यावेळेला तुमची तेवढी डिस्प्लेसमेंट झाली असं आपण म्हणतो. पण जर आता बघितलं आपण स्कूलमध्ये जाऊन तर कायमस्वरूपी नाही राहू शकत, म्हणून तिथून आपण परत घरी येत असतो. त्यामुळं तुमचं डिस्प्लेसमेंट झालं घरून स्कूलपर्यंत, परत स्कूलपासून घरापर्यंत, म्हणजे तुमचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हे तुमचं घर झालं. ज्या वेळेला आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करतो त्यावेळेला स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट कुठं आहे त्यावरून आपली डिस्प्लेसमेंट किती झाली ते ठरवत असतो. जर तुमचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एकच असेल तर तुमची डिस्प्लेसमेंट होणार आहे 0. पण तुमची स्टार्टिंग पॉईंट घर असेल आणि फिनिशिंग पॉईंट स्कूल असेल तर तुमची डिस्प्लेसमेंट झाली घराचं आणि स्कूलचं जेवढं अंतर असेल तेवढं ते तुमची डिस्प्लेसमेंट दाखवणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की डिस्प्लेसमेंटमध्ये आपण कंपल्सरी स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंट बघत असतो, डिस्टन्समध्ये ते कधीच बघत नाही. आता आपण लेट्स ट्राय धिस बघूया. फर्स्ट ऑप्शन आहे ते मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स ए अँड बी इन डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर 1.1a. आता तुम्ही जर फिगर बघितली शेजारी दिलेली तर ए फिगरमध्ये तुम्हाला ए आणि बी पर्यंतचं डिस्टन्स मोजायचं आहे. पण ते कसं मोजायचं आहे, ते आपल्याला कर्व्स दिलेले आहेत वेगवेगळे, अशी पाथ आहे ती अशी वेडी वाकडी दिलेली आहे, ते डिस्टन्स आपल्याला मोजायचं आहे. ते डिस्टन्स मोजल्यानंतर परत एक दिलेला आहे आपल्याला ए टू बी एक डॉटेड लाईन काढून दाखवलेली आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये तेच विचारले, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. पहिल्यांदा आपल्याला वेडीवाकड्या पाथनी डिस्टन्स मेजर करायचं आहे, दुसऱ्यांदा आपल्याला ए टू बी पर्यंतचं डिस्टन्स मेजर करायचं आहे डॉटेड पाथनी. तर ह्या दोन पाथमध्ये किती डिफरन्स येणार आहे आणि कुठलं डिस्टन्स असेल ते करेक्ट डिस्टन्स आहे असं सांगितलेलं आहे तुम्हाला. तर ए टू बी आपण वेड्यावाकड्या पाथनी गेलो त्यावेळेला आपल्याला जे अंतर कव्हर करायचं आहे, डिस्टन्स कव्हर करायचं आहे ते खूप जास्त असणार आहे. पण तेच जर तुम्ही डॉटेड लाईननी गेलात ए टू बी तर ते अंतर असणार आहे
खूपच कमी ॲज कम्पेअर्ड टू वेड्यावाकड्या पाथने गेलेल्या डिस्टन्सपेक्षा. म्हणून जे करेक्ट डिस्टन्स असेल ते डॉटेड लाईनचं A to B पर्यंतचं डिस्टन्स असणार आहे, कारण तिथं एक स्ट्रेट लाईन आहे, तुम्हाला कुठंच तुमचा रस्ता बदलायची गरज नाही आहे आणि स्ट्रेट लाईनमध्ये गेल्यामुळं तुमचं डिस्टन्स आहे ते पण कमी होणार आहे, त्यामुळं ते आहे ते करेक्ट डिस्टन्स असणार आहे. आता थिंक अबाउट इट म्हणून सेकंड पार्ट दिलाय तुम्हाला, त्यात एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही बी डायग्राममध्ये बघू शकता की शीतल अँड प्रशांत हाऊस दाखवलेला आहे, संगीताज हाऊस दाखवलंय आणि स्कूल दाखवलंय आणि त्यामध्ये तिथलं म्हणजे शीतल आणि प्रशांतच्या घरापासून स्कूलपर्यंतचं, शीतल आणि प्रशांतच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत, परत तिथून स्कूलपर्यंत असं अंतर दिलेलं आहे तुम्हाला. तर आता ए आपण बघूया, पॉइंट ए. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल, सी फिगर 1.1b. आता शीतलनी काय केलं, स्वतःच्या घरापासून ती शाळेत न जाता डायरेक्टली ती तिच्या फ्रेंडच्या घरी म्हणजे संगीताच्या घरी जाणार आहे आधी, परत तिथून दोघी मैत्रिणी मिळून स्कूलमध्ये जाणार आहेत. तर या केसमध्ये काय होणार आहे, शीतल 500 मीटर संगीताच्या घरापर्यंतचा डिस्टन्स कव्हर करणार आहे आणि तिथून परत स्कूलपर्यंतचा डिस्टन्स कव्हर करणार आहे 1200 मीटरचं. तर टोटल डिस्टन्स तिचं झालं 500 प्लस 1200 इज इक्वल टू 1700 मीटर. पण पॉइंट बी जो आहे, प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल, बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड, हू विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड वाय. आता प्रशांत जो आहे तो डायरेक्टली घरापासून स्कूलमध्ये जाणार आहे, त्यामुळे त्याला डिस्टन्स जे कव्हर करायचे ते 1300 मीटरच असणार आहे. जर आपण शीतलच्या डिस्टन्स बरोबर कम्पेअर केलं तर प्रशांतचं डिस्टन्स आहे ते 400 मीटर्सनी कमी आहे. आता ते दोघं एकाच वेळेला आणि एकाच स्पीडनी स्कूलला जायला निघालेत, पण प्रशांत डायरेक्टली स्कूलला जातो आणि शीतल तिच्या फ्रेंडच्या घरी जाऊन नंतर स्कूलला जाते, त्यामुळं प्रशांतला लागणारा वेळ स्कूलला जाण्यासाठी तो कमी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू शीतलला लागणारा वेळ. In the above example, is there a difference between the actual distance and the distance traveled? What is it? आता जर एक्झाम्पल बघितलं आपण तर ह्या एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती आहे, तर प्रशांतनी जे डिस्टन्स कव्हर केलं ते ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे 1300 मीटरचं. पण शीतलनी जे डिस्टन्स कव्हर केलंय किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ते 500 मीटर संगीताच्या घरापर्यंत आणि तिथून स्कूलपर्यंतचं 1200 मीटर, असं 1700 मीटर डिस्टन्स कव्हर केलंय. तर ते ॲक्च्युअल डिस्टन्स नसणार आहे, ते ॲक्च्युअल डिस्टन्स आहे ते प्रशांतचं ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे. Distance is the length of the actual path traveled by an object in motion while going from one point to another, whereas displacement is the minimum distance between the starting and finishing point. आता आपल्याला इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. डिस्टन्स जे आहे ते ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे, जेवढा पाथ ट्रॅव्हल केला आहे किंवा जेवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे ते जे असणार आहे ते त्याचं ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे. आता इथं काय होणार आहे, ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो, तो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जातो, तर त्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जातानाचं जे डिस्टन्स तो ट्रॅव्हल करणार आहे ते त्याचं ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे. पण आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट सांगितलं. मिनिमम डिस्टन्स म्हणजे कुठला स्टार्टिंग पॉईंट आहे आणि कुठला फिनिशिंग पॉईंट आहे ते बघायचं आहे आपल्याला. जर स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हे वेगवेगळे असतील तर त्याचं जे डिस्प्लेसमेंट असणार आहे, स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंटचा डिस्टन्स जेवढा असेल तेवढी त्याची डिस्प्लेसमेंट होणार आहे. पण जर स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एकच होत असतील तर त्याची जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती 0 असणार आहे. आता आपण एक एक्झाम्पल पुढे 2 दिलेले आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. पहिला एक्झाम्पल आहे, एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर ॲज शोन इन फिगर 1.2a. तर तुम्ही फिगर बघू शकता, खाली एक सर्कल दिलाय, त्या सर्कलला ती एक राऊंड कंप्लीट करणार आहे. ज्या वेळेला आपण सर्कलची रेडियस बघतोय, रेडियस दिलेली आहे त्यामुळे रेडियसमुळं आपण त्या रेडियसवरून आपण त्या फील्डची सर्क्युलर पाथ किती असेल किंवा त्यावरचं जे डिस्टन्स कव्हर करणार आहे
ते किती आहे ते आपण काढू शकतो. तर इथं आपल्याला सर्कलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो आहे पेरिमीटर ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2πr. त्याच्यावरून आपण त्याचं तिने डिस्टन्स कव्हर किती केलं ते काढू शकतो. पण डिस्प्लेसमेंट किती झाली तिची, तर तिचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एकाच ठिकाणी म्हणजे पॉईंट ए जो दाखवला आहे तिथं येणार आहे. त्यामुळे डिस्प्लेसमेंट होणार आहे ते 0 होणार आहे. पण डिस्टन्स होणार आहे ते 628 मीटर होणार आहे. कारण तिथं आपण 2πr हा फॉर्म्युला वापरतो. r 100 आहे, 2 आपला घ्यायचा आहे आणि पायची व्हॅल्यू 3.14 आहे. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते 628 मीटर एवढं येणार आहे. म्हणून तिने डिस्टन्स कव्हर केलंय ते 628 मीटर येणार आहे, पण डिस्प्लेसमेंट येणार आहे ती 0 येणार आहे. सेकंड एक्झाम्पल, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट P goes to point Q, figure 1.2b, and then returns to point P, how much distance has traveled and what is its displacement? आता जर आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं कारचं, तर ती पॉईंट P पासून पॉईंट Q कडे जाणार आहे. तर डिस्टन्स 360 मीटर्स दिलेला आहे आणि परत पॉईंट Q पासून परत पॉईंट P पर्यंत येणार आहे. त्यामुळं ते डिस्टन्स कवर्ड किती होणार आहे, 360 प्लस 360 म्हणजे 720 मीटर्स त्याचं डिस्टन्स कवर्ड होणार आहे किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड होणार आहे. पण डिस्प्लेसमेंट जी होणार आहे ती 0 होणार आहे, कारण ती कार जी आहे ती P पासून Q पर्यंत जाणार आहे आणि Q पासून परत P पर्यंत येणार आहे. म्हणजे तिचा स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट जो आहे तो P आहे. त्यामुळं तिचं डिस्प्लेसमेंट जे होणार आहे ते 0 असणार आहे. Even if the displacement of an object is 0, the actual distance traversed by it may not be 0. म्हणजे जर डिस्प्लेसमेंट एखाद्या ऑब्जेक्टची 0 होत असेल तरी पण त्याचं जे ॲक्च्युअल डिस्टन्स कवर्ड होणार आहे किंवा ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड होणार आहे ते 0 नसणार आहे. म्हणजे आपण वरती एक्झाम्पल्स बघितलेच आहेत. जर एका पॉईंटपासून निघून दुसऱ्या पॉईंटला जर जात असेल एखादा ऑब्जेक्ट, तर त्या फर्स्ट पॉईंट टू सेकंड पॉईंटपर्यंतचं जे डिस्टन्स असणार आहे ते त्याचं ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड येणार आहे. तेवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल करणार आहे. पण जर डिस्प्लेसमेंट बघितली आपण तर ती पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत तेवढीच होणार आहे. पण जर समजा तो ऑब्जेक्ट त्या सेकंड पॉईंटपासून परत फर्स्ट पॉईंटकडे येत असेल तर त्याचा डिस्टन्स कवर्ड किती होणार, पहिला जो पाथ असेल तो A to B परत B to A, तर हे दोन्ही साईडचं जे डिस्टन्स होणार आहे ते त्याचे ॲक्च्युअल डिस्टन्स असणार आहे. पण डिस्प्लेसमेंट ही परत त्या स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एकच झाल्यामुळं डिस्प्लेसमेंट 0 होणार आहे. म्हणून डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकते, पण डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे कधीच 0 होणार नाही. स्पीड अँड वेलॉसिटी. आता आपल्याला स्पीड आणि वेलॉसिटी बघायची आहे. आपण बऱ्याचदा रोज पण बोलताना बोलत असतो मी खूप स्पीडने गेलो, पण आपण कधी वेलॉसिटी हा शब्द वापरत नाही. पण स्पीड आणि वेलॉसिटीचं रिलेशन काय आहे ते आपण आता या पार्टमध्ये बघूया. कॅन यू रिकॉल हा एक पार्ट आहे. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर वेक्टर्स अँड स्केलर्स. आता आपल्याकडं 2 टाईपच्या क्वांटिटी असतात, वेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी असं म्हणतो आपण त्याला. वेक्टर क्वांटिटीमध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्ही इम्पॉर्टंट असतात. डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड म्हणजे समजा एखादा मुलगा आहे तो घरापासून शाळेपर्यंत जातोय, म्हणजे त्याला एक डायरेक्शन पण आहे आणि त्याची चालण्याची जी स्पीड असेल ती त्याची मॅग्निट्यूड झाली. तर अशा प्रकारे त्या ज्या क्वांटिटीला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही असणार आहे त्यांना आपण वेक्टर क्वांटिटीज असं म्हणतो. पण स्केलर क्वांटिटीजमध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, म्हणजे फक्त त्या एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू दिलेली असते पण त्याला डायरेक्शन नसतं, म्हणून त्याला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. जर समजा आता आपण एक किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि तिथं 1 किलो साखर द्या असं सांगितलं, तर तुम्ही त्याचं डायरेक्शन दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. ते फक्त आपण मोजू शकतो आणि मोजून त्याची जेवढी क्वांटिटी असेल तेवढ्याच क्वांटिटीत आपण ते घेऊन येऊ शकतो. याचा अर्थ झाला ती जी साखर घेणार आहे आपण ती स्केलर क्वांटिटीमध्ये आपण तिचं मेजरमेंट करणार आहे, तिला वेक्टर क्वांटिटी नसणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाइम अँड डिस्प्लेसमेंट आर स्केलर्स अँड विच आर वेक्टर्स. आता इथं तुम्हाला
डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट हे सांगितलेले आहेत. त्यातली कुठली स्केलर क्वांटिटी आणि कुठली वेक्टर क्वांटिटी आहे हे डिसाईड करायचं आहे. आता डिस्टन्स बघायला गेलं आपण तर डिस्टन्समध्ये आपण मॅग्निट्यूड पण बघतो आणि डायरेक्शनची खरं गरज नाहीये तिथं. तर ज्या वेळेला आपण डिस्टन्स असं म्हणतो त्यावेळेला डिस्टन्समध्ये फक्त आपल्याला मॅग्निट्यूड लागते, म्हणजे आपण किती डिस्टन्स कव्हर केलंय एवढंच बघतो. कुठल्या डायरेक्शनला गेलंय, काय केलंय ते त्याचा काहीच विचार करत नाही आपण, म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड बघितली तर स्पीडचा फॉर्म्युला खाली दिलेला आहे तुम्हाला. टोटल डिस्टन्स कव्हर्ड और टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड, म्हणजे ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे ते बघतो आपण. त्यामुळे तिथं पण परत डायरेक्शनची गरज नाहीये, म्हणून स्पीड ही पण स्केलर क्वांटिटी होणार आहे. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण पुढे बघणार आहोत, पण वेलॉसिटीमध्ये आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असा त्याचा फॉर्म्युला आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये आपण डायरेक्शन पण बघतो आणि मॅग्निट्यूड पण बघतो. त्यामुळं डिस्प्लेसमेंटमुळं या वेलॉसिटीला आहे ती डायरेक्शन कंपल्सरी होणार आहे. त्यामुळे वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी होणार आहे. वेलॉसिटीसाठी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्ही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, त्यामुळं ही वेक्टर क्वांटिटी आहे. टाइमला डायरेक्शन असतं का? टाइमला डायरेक्शन नसतं, म्हणून टाइमला फक्त मॅग्निट्यूड असते. टाइमला एक व्हॅल्यू असते, म्हणून टाइम ही पण स्केलर क्वांटिटी होणार आहे. आणि आता डिस्प्लेसमेंटला आपण पॉइंट A to B, B to A हे सगळं बघत असतो, म्हणजे डायरेक्शन बघत असतो. म्हणून डिस्प्लेसमेंट जी होणार आहे ती वेक्टर क्वांटिटी होणार आहे, कारण तिथं आपल्याला डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे दोन्ही महत्त्वाचे आहेत, म्हणून डिस्प्लेसमेंट ही आहे वेक्टर क्वांटिटी. तर आता यामध्ये आपल्याला फक्त वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोनच वेक्टर क्वांटिटी आहेत, बाकीच्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. खाली तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला दिलाय. स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम, म्हणजे जेवढा ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम आहे त्यांनी त्याला डिवाइड केल्यानंतर डिस्टन्सला स्पीड मिळणार आहे आपल्याला. जर तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने सायन्स 1चा लेसन किंवा सायन्स 1चे यापुढचे लेसन समजून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अपडेटेड व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. थँक्यू.